ज्ञानेश्वरी लिहिणारे ज्ञानोबा, वय 22 वर्ष. वारकरी संप्रदायाची स्थापना फक्त 3 वर्षात केली त्यांनी. 16 वर्षामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली आणि फिरतीवर गेले ज्ञानोबा. त्या फिरतीमध्ये 2-3 वर्ष जे त्यांना काही मिळाले तेवढे वर्ष त्यांनी वारकरी संप्रदायाच्या स्थापनेत लावले. म्हणून त्यांचा शब्द आहेत, इवलेसे रोप लाविले. वारकरी संप्रदायाचं बीज, सर्व धर्म समभाव, सर्व जाती समभाव, हे बीज वारकरी संप्रदायात मौलींनी लावलं. आणि 22व्या वर्षी कार्तिक शुद्ध एकादशीला सगळे संत पंढरपुरात जमा झाले असताना हसता हसता ज्ञानोबा भगवंताला म्हणतात, देवा मला आता थांबावंसं वाटतं. सगळा हसणारा वर्ग, केवढे ज्ञानोबांचा अधिकार महाराज. 22व्या वर्षी जीवन थांबावं वाटणं हे काही साधी गोष्ट आहे. आणि सृष्टीतले हे पहिले व्यक्ती आहेत की 22व्या वर्षी थांबायची इच्छा करणारे. इथं 95चा म्हातारा होतो आणि डॉक्टरकडे नेलं, म्हणतो अजून जरा इंजेक्शन द्या, राहिलेत 5. ह्याचं काही शतक पूर्ण करून भारताला खड्ड्यात घालायचं काय? काय करणार आहे 5 वर्ष राहून? काय नवीन लग्न करणार आहे? नवीन व्यापार करणार आहे? दात नाहीत, डोळे नाहीत, ऐकू येत नाही, तरी म्हणतो अजून जगायचंच आहे. 22व्या वर्षी भगवान श्री ज्ञानोबा आहेत भगवंताला पंढरपूरला विनंती करतात, मला थांबायचे, शांत व्हायचे. आणि अचानक संत समुदाय थांबतो. त्यावेळेस हसता हसता बंद पडतो. काय ज्ञानोबांची भावना आहे? त्यांना विचारलं, माऊली इतक्या लवकर? नाही. माऊली म्हणतात, गुरुच्या नंतर जाणं हे चांगलं नाही. जेवढ्या स्त्रिया बसल्या असतील त्यांना कल्पना असेल, किती मुलगा मोठा असू द्या, पण त्यांना जर विचारलं काय इच्छा आहे, तर सौभाग्यवती गेलं पाहिजे ही इच्छा आहे. वैधव्य जीवनामध्ये नको. अतिशय वाईट महाराज, तुम्ही कोण आहात याला महत्व नाही आहे, पण वैधव्य जीवनामध्ये वाईट. वैधव्य शब्दाचा अर्थ नीट घ्या, केवळ तो स्त्रियापुरता मर्यादित असं नाही. आधार जाणं याचं नाव आहे वैधव्य. पुरुष असेल अथवा स्त्री असेल, आधार गेला ना या पृथ्वीवर मजा येत नाही जगण्याची. रावण ज्यावेळेस धराशायी झाला होता, मंदोदरी त्या ठिकाणी आली होती. महाराज रडत होते. काय शब्द आहेत मंदोदरीचे, खूप सुंदर आहेत. सगळ्यांनी लक्षात ठेवावेत असे शब्द आहेत. ते रावणाचं पडलेलं शरीर, त्या शरीराबरोबर संसार केलेला आहे. रणांगणामध्ये पडलेलं रावणाचं धड आहे. आणि मंदोदरी त्या नवऱ्याच्या शरीराकडे पाहून सांगते, जोपर्यंत तुमचा इंद्रियावर ताबा होता तोपर्यंत जग तुमच्या ताब्यात होतं. मंदोदरीचे शब्द आहेत बरं. जोपर्यंत इंद्रियावर तुमचा विजय मिळवता आला तोपर्यंत तुम्ही जगावर विजय मिळवला. इंद्र तुमच्या पाया पडला, देवता तुमच्या पाया पडल्या, असुर तुमच्या पाया पडला. इंद्रिय तुमच्या ताब्यात होती, जगावर विजय मिळवला, जग तुमच्या ताब्यात आलं. एका स्त्रीसाठी एक इंद्रिय घसरलं, एक वासना बदलली आणि तुम्ही धुळीस मिळालात. तुम्ही हे मंदोदरीचे वाक्य आहेत. इंद्रियावर ताबा असेल, जग तुमच्या ताब्यात आहेत. आणि एकदा का तोल सुटला महाराज, जीवन मातीमोल होतं. रडता रडता सांगते, आणि कोणाकरता केलं तुम्ही हे? मंदोदरीचे शब्द आहेत बरं. कोणाकरता तुम्ही हे मातीमध्ये पडलात? तुम्ही सीतेसाठी? मंदोदरीचे वाक्य. अहो मी तर जाऊ द्या. मंदोदरी शब्दाचा अर्थ नीट आहे का बरं का? मंद उदरी, ज्याचं पोट लहान आहे आणि पोट लहान असण्यात विख्यात असणारी मंदोदरी. मंद उदरी हे सौंदर्याचं एक लक्षण मानलं जातं, ती मंदोदरी. ती सांगते, मी तर जाऊ द्या, सीतेपेक्षा माझ्या दास्या सुंदर होत्या, पण तुमच्या डोक्यात वासना बसली होती. तुम्हाला घर दिसलं नाही, हे दिसलं नाहीत. आणि मी सुद्धा किती अहंकारी होते. माझा मुलगा इंद्रावर विजय मिळवणारा, माझा नवरा देवावर विजय मिळवणारा, माझा बाप मय दानवराज, माझं माहेर राजाचं, माझा नवरा रावण, माझा मुलगा इंद्रविजयी. एवढी ताकद असून सुद्धा मला आज वैधव्य प्राप्त होतं, माझ्या जीवनात जगण्यात अर्थ नाही काही.
याला म्हणतात आधार. किती वैभव होतं महाराज मंदोदरीचं. ज्ञानोबराय म्हणतात आधार आहे तोपर्यंत जीवन थांबवायचे आहेत. माझे गुरु एकदा समाधीला बसले, मला आधार राहणार नाही. किती आदर असेल गुरुविषयी, कसं असेल. आणि मी या जगातली सगळ्यात भाग्यवान समाधी म्हणजे ज्ञानोबरायांची मानतो महाराज. भगवंतानी ऐकलं आणि सांगितलं काय हरकत नाही, शुद्ध वारी आहेत, आळंदीमध्ये आपण तुम्हाला समाधी देऊ. 15 दिवस उशीर तर समाधी देऊ. आणि सगळे संत कार्तिक वारीला जे जमा झालेले होते ते सगळे संत जसेच तसे आळंदीला आले. आळंदीला योगीची समाधी असते बरं का. मी तुम्हाला सांगितलं शरीर योग्याचं असतं. शरीर म्हणजे काय असतं नीट समजून घ्या. योग शास्त्रामध्ये पृथ्वी तत्व राहत नाही. आपण हात लावला नाही कातडं राहत नाही, जलतत्व राहत नाही आणि अग्नितत्व राहत नाही. वायवीय शरीर असतं त्याला योगी म्हणतात. वायवीय शरीर त्याला योगी म्हणतात. नुसतं आकार. आणि म्हणून काही लोक म्हणतात भूत दिसलं कधी याचं रूप घेत होतं त्याचं रूप, ते वायूचा आकार, मानसिक भ्रम म्हणतात त्याला. योग शास्त्र संपन्न झालेला मनुष्य हा फक्त वायू रूपाने शिल्लक असतो. भगवान श्री ज्ञानोबराय त्रयोदशीच्या दिवशी समाधीमध्ये उतरत असताना एका बाजूला भगवंत आणि एका बाजूला गुरु निवृत्तीनाथ महाराज. काय हे भाग्य. तो का म्हणे भाग्य या नावे, हे साधन आहे, हे जीवन आहे. अखिल कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा एका बाजूला उभा आहे आणि ज्याच्यामुळं जीवन पूर्ण झालं ते निवृत्तीनाथ महाराज उभे आहेत. आणि दोन्ही हाताला धरून आसनावर बसवतात जिथं त्यांना समाधीला बसायचे. समोर ज्ञानेश्वरी आहे आणि आसन टाकलेलं आहे, धूत वस्त्राची घडी म्हणून वर्णन आलेलं आहे. तिथं ज्ञानोबराय बसतात. आज माझा अर्थ नीट आहे का बरं का. आणि डोळे झाकायच्या अगोदर भगवंत म्हणतात माऊली जगासाठी सगळं केलं तुम्ही, पण स्वतः करता काही मागितलं नाही. माझी इच्छा आहे माझा मान ठेवा. याला जीवन म्हणतात. ईश्वराने म्हणावं माऊली काहीतरी मागा आणि माझा मान ठेवा. भगवंताने म्हणावं मान ठेवा. हे जीवन आहे माणसाचं. माऊली म्हणले देवा म्हणताय तुम्ही म्हटल्यावर मी मान ठेवतो. काही नाही, शुद्ध वारी तुमच्याकडे असते, वद्यवारीला तुम्ही माझ्याकडे येत जा. गेल्या 700 वर्षापासून आळंदीची वद्यवारी आहे. भगवंत वद्यवारीला माऊलीकडे असतात. काय हरकत नाही माऊली, तुम्हाला मी मान देतो. आणि निवृत्तीनाथ वैराग्याचे महामेरू होते. डोक्यावर हात ठेवला माऊलीच्या आणि बाहेर आले. अशी महाराज वैराग्यवान निवृत्तीनाथ महाराज. तोपर्यंत त्यांनी बांध फुटला नव्हता. माऊलीला समाधीला बसून जसे ते बाहेर आले असे गडबडा लोळायला लागले निवृत्तीनाथ महाराज. नामदेव महाराज रडत होते. निवृत्तीनाथ महाराज वैराग्याचे महामेरू गडबडा लोळायला लागले. नामदेव महाराज भगवंताला म्हणतात देवा आम्ही प्रेमळ लोक आहोत, रडणं आमचा धर्म आहे, आम्हाला रडण्याची सवय आहे प्रेमामध्ये. पण निवृत्तीनाथ महाराज वैराग्यवान आहेत, ते कधी रडले नाहीत. आम्हाला सांभाळू नका, निवृत्तीनाथाला सांभाळा. नामा म्हणे आता पेटला हुताशन, करा समाधान निवृत्तीचे. आणि भगवंत निवृत्तीनाथ महाराजाला धरतात आणि सांगतात तुमच्यासारख्याने असं बोलावं. काय उत्तर द्यावं निवृत्तीनाथ महाराजांनी, ते तुमच्या आमच्यासाठी आदर्श आहे. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात तुम्हाला काय सांगू देवा, माऊली म्हणजे काय. अनेक दुःखाचे प्रसंग आम्ही भोगले. लोकांनी आम्हाला जाती बाहेर काढलं, मूर्ख म्हटलं, नावं ठेवलं, जेवण दिलं नाहीत, नाना प्रकारचा आम्हाला त्रास दिला. परंतु माऊलीचा स्वभाव असा होता, मान वर करून आमच्याकडे कधी तिने बघितले नाही. अवज्ञायेने कधी नाही केली,
गुरु शिष्य पण सिद्धी नेले असा शिष्य लोकांनी असं बोलावं. काय उत्तर द्यावं निवृत्तीनाथ महाराजांनी? ते तुमच्या आमच्यासाठी आदर्श आहे. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, तुम्हाला काय सांगू देवा, माऊली म्हणजे काय. अनेक दुःखाचे प्रसंग आम्ही भोगले. लोकांनी आम्हाला जाती बाहेर काढलं, मूर्ख म्हटलं, नावं ठेवलं, जेवण दिलं नाहीत, नाना प्रकारचा आम्हाला त्रास दिला. परंतु माऊलीचा स्वभाव असा होता, मान वर करून आमच्याकडे कधी तिने बघितले नाहीत. अवज्ञायेने कधी नाही केली. गुरु शिष्य पण सिद्धी नेले असा शिष्य या जगात पुन्हा होणार नाही. म्हणून ज्यांनी आपल्याला शिकवलं त्याचा मान ठेवणं कसं शक्य आहे महाराज? आणि तिथे महाविद्यालय कशा कशा प्रकारची मुलं असतात ते बघा तुम्ही, काही सांगायची गरज. विद्या फलीभूत होत नाही, अविद्या फलीभूत होते, विद्या फलीभूत होत नाही. अज्ञान फलीभूत होतं, विज्ञान फलीभूत होत नाही. अवज्ञा, आदर नाही एकमेकाविषयी, जीवन नाही एकमेक. तुम्ही जाताना सुगंध ठेवून जा, कळते ना? 50 वर्ष झाले भगवान बाबांना जाऊन, अजूनही त्यांचा सुगंध दरवळतोय. असं जीवन असलं पाहिजे. किती करोड रुपये गेल्या 10 वर्षामध्ये बाबांच्या नावाने गडावर जमा झाले. नावाने बरं का, आमचं काही नाही त्याच्यामध्ये. त्यांच्या नावाने येतात म्हणून आम्ही खर्च करतो. हसू येतं या गोष्टीचं की लोकांना ह्या गोष्टी कळत नाहीत. त्यांच्या नावाने जमा होतो पैसा, तो सुगंध आहे, ते जीवन आहे, ते दरवळलेले जीवन आहेत त्यांच्या. आणि त्यांना त्रास होत नाही. आता ते विश्वरूप झालेत, परमात्म स्वरूप झालेत. मैं वो हॉस्पिटल बेड हूं जिसने तुम्हारी पॉकेट एम्प्टी कर दी. तुम्हारे इंश्योरेंस होने के बाद भी तुम्हारी पॉलिसी में एक लाइन थी, रूम रेंट कैप 2000 रुपए प्रतिदिन. मैं था 3000 रुपए वाला. आता ते विश्वरूप झालेत, परमात्म स्वरूप झालेत. हे जीवन आहे. असं जीवन असावं माणसाचं. आणि हे आपल्याला 8वा अध्याय शिकवतो. जर तुम्ही योग्य जीवन जगत असाल, योग्य संगत असेल. संगत कशी असते मी तुम्हाला पहिल्या ह्याच्यामध्ये सांगितलं. योग्य जीवन कसं आहे तुम्हाला मी आत्ता सांगितलं. माऊलीसारखं आदरयुक्त जीवन जगावं, मृत्यूचा त्रास होणार नाही महाराज. आता आमचे अभंग आहेत ना सकाळी सकाळी काकड्याचे, हे सगळे मृत्यूचे अभंग आहेत. जो वरी चळनगा तो वरी म्हणती माझा, मानती लहान थोर देह सुखाच्या काजा, इंद्रिये मावळली आला बागुल आजा. है ना, बागुल बुवा म्हणून नाताला सून दाखवते बघ कोण बसले, बागुल बुवा. तो आजोबा असतो आपल्या घरातला. बागुल बुवा नका हो. इतकं परिवारामध्ये स्वतःला अर्पण करू नका की तुमचा नाश होईल. असं जीवन जगू नका. असं जीवन जगा तुम्ही स्वतः सुगंधित व्हाल. नाही तुम्हाला गाव सुगंधित करता आलं, घर सुगंधित करा. घर नाही सुगंधित करता आलं, तुम्ही तुमचा आत्मा सुगंधित करा. तुम्ही उमला, तुम्ही प्रसन्न व्हा. फार पैसा कमवला, फार नाव कमवलं. आता तुम्ही जवळपास 30-40 वयाचे माझ्या समोर बसलेले आहेत. कधी काळी 30 वर्षापूर्वी ज्या हिरोचं नाव होतं, आता तो कुठं गायब झाला तेही कळत नाही. कोण पदा. मी तर काल एक अशी सिरियल पाहत होतो 2-3 महिन्यापूर्वी, इंदिरा गांधीच्या जीवनावर. शब्द लक्षात आ, विश्वासी तो कर. जो विश्वासू नोकर आहे ना, मुलापेक्षा जास्त त्या नोकरावर विश्वास असतो. ही आयुष्यातली कमाई आहे. मुलापेक्षा जास्त नोकरावर विश्वास. हेच जीवन आहे परमार्थाचं. देवाचा आपल्यावर विश्वास पाहिजे. विश्वासी करी स्वामीवरी सत्ता. शब्द नीट आहे का? पत्नीचा विश्वास असेल, चांगलं वागत असेल,
नवऱ्यावर सत्ता गाजवते. आणि एक लक्षात ठेवा, सगळे गुण संपन्न आहे आणि वागायला नीट नाही. मी अशा अनेक गावं बघितलेली आहेत की जिथे वयोवृद्ध झालेल्या स्त्रीच्या शब्दाला मान आहे. मी विचारलं का मान देतात, तिथं गरीब आहेत. महाराज आमच्या गावचं नाक आहे, आमच्या गावचं भूषण आहे. सगळी स्त्रिया, सगळे माणसं त्या स्त्रीला मान देतात. ही कमाई आहे त्याची. गरीब असेल, सगळे माणसं त्या स्त्रीला मान देतात. ही कमाई आहे त्याची. गरीब असेल पण चांगलं वागलं, याचं इनाम, याचं बक्षीस सगळं गाव देतं, त्या बाईच्या पाया पडतं. आणि त्याच वयाची दुसरी बाई असू द्या, स्वयंपाकाला चांगली आहे, दिसायला चांगली आहेत, सगळी चांगली आहेत, पण पाय बाहेर पडतो. वय एकच आहे पण गाव चांगलं म्हणत नाही. तोंडावर बोलत नाही, नाही लक्षात आलं, पण बोलत नाही असा अर्थ नाही. आणि बोललेलं ऐकू जात नाही, दुसरं दुर्भाग्य. ही समज आहे. ते विश्वास तो करी, चांगलं वागा तुम्ही. नाही महाराज आमचं इच्छा आहे, असं ज्ञान आहे तर आम्ही का जगू नये. मी बऱ्याचशा शिकलेल्या लोकांचं ऐकतो, पैसा आहे पाणी, ऐश्वर्यात का जगू नये, आमच्याकडे पैसे आहेत का. अरे तुम्हाला एक संसाराचा स्वभाव सांगतो. मला संत अत्यंत बुद्धिमान आहेत. करोडो रुपये असू द्या, बाईचा स्वभाव बदलत नाही आणि पुरुषाचा स्वभाव बदलत नाही. अर्थ कळाला का तुम्हाला माझा. घर कोणाचंही असू द्या, दिल्लीतल्या पंतप्रधानाचं घर असेल किंवा ऊसतोड कामगाराचं घर असेल, घरात राहणारे दोनच, स्त्री आणि पुरुष. आणि हे स्वभाव भगवंतांनी तयार केलेले, बदलतच नाही. उलट कधी कधी मला असं वाटतं, महाराज ऊसतोड कामगार फार चांगले, एकत्र बसून जेवतात. समोर बायको भाकरी करते आणि नवऱ्याला गरम गरम वाढते. भाग्यवान आहेत महाराज. करोडपतीच्या घरी जाऊन बघा तुम्ही, सगळे नौकर असतात स्वयंपाक करायला, वाढत सुद्धा नाही, चमच्यानी घ्यावं लागतं. नाही कळालं. श्रीमंताच्या घरी चमचे आहेत, प्रेम नाही आहे. आणि चमचे कधी प्रेम देत. अजून मराठी समजायला कच्चे आहेत बरं. पहिल्या दिवसापासून पहा तुम्ही. नाही संसार आपल्याला भासवतात. शब्द नीट आहे का. आपल्याला भासवतात आम्ही सुखी आहोत. असूच शकत नाही. नाही तर ज्ञानेश्वरीची गरज नाही तुम्हाला. संसारात जर सुख मिळालं, अतिरिक्त परमार्थ कशाला करायचा आहे. संसार जर सुखरूप होतो का म्हणून ज्ञानेश्वरी वाचायची. संसारामध्ये सुख दाखवलं जातं, असत नसतं ते. जुन्या काळातलं एक दृष्टांत फार सुंदर आणि सुरेख आहे. घरामध्ये ग्रामीण भागात भांडणं झाली. मी ग्रामीण भागातलं सांगतोय बरं का, पाथर्डीतलं नाही.